मी डॉक्टर मोहिनी काळे. मी संजीवन मेडीपॉईंट हॉस्पिटलला सीनियर गायनेकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आज आपण जाणून घेऊया वंध्यत्वाविषयी. वंध्यत्व म्हणजेच इन्फर्टिलिटी. वंध्यत्वाचं प्रमाण स्त्री-पुरुष दोघांमध्येही फार वाढत चाललेलं आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये स्ट्रेस, बदलती जीवनशैली, स्मोकिंग, वाढता लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव ही महत्त्वाची कारणं आहेत. याशिवाय अतिशय महत्त्वाचं म्हणजे लग्नाचं वाढतं वय. हे एक महत्त्वाचं कारण आहे. वाढत्या वयाचा परिणाम हा स्त्रीच्या फर्टिलिटीवर जास्त होतो. कारण ओव्ह्युलेशनचं प्रमाण, अंडाशयात अंडी व्हायचं प्रमाण हे कमी होत जातं आणि चांगल्या प्रकारची अंडी पण तयार होत नाहीत. हे महत्त्वाचं कारण स्त्रियांमध्ये आहे. याचबरोबर पुरुषांमध्ये असं कारण आहे की खूप हॉट बाथ्स घेणे, स्मोकिंग करणे, ड्रग ॲडिक्शन ही कारणं पुरुषांमध्ये जास्त कार्यरत होतात. याशिवाय प्रदूषणाचा परिणाम पण पुरुषाचे वीर्य कमी करतो. आता यावर उपाय म्हणजे काय? व्हिटॅमिन B12, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन डी या गोष्टी तुम्ही जेव्हा प्रेग्नन्सी प्लॅन करत आहात किंवा तुम्ही जेव्हा दिवस राहायचं ठरवत आहात, त्याच्या आधी 3 महिने घ्यायला चालू करायला पाहिजेत. आणि ह्या सगळ्या ब्लड टेस्ट आपण बिफोर यू बिकम प्रेग्नंट, लाइक थायरॉईडच्या टेस्ट, B12ची टेस्ट, व्हिटॅमिन डीची टेस्ट, या सगळ्या आधी केलेल्या पाहिजेत. रोजचा व्यायाम, लठ्ठपणा टाळणे आणि सकस आहार हे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि एक अगदी साधं आणि एक लक्षात येणारं कारण म्हणजे की ओव्ह्युलेशनच्या वेळेला संबंध न ठेवता येणं बिकॉज ऑफ स्ट्रेस किंवा बिकॉज ऑफ काही काही जणांचे नाईट ड्युटीज असतात. काही जण त्यावेळेला संबंध ठेवू शकत नाहीत. तर हे एक अगदी साधं कारण आहे, पण हे सुद्धा इन्फर्टिलिटीचं प्रमाण वाढवतं आहे. आता व्यायाम करणं हे आम्ही सगळ्यांनाच ॲडवाईज करतो. पण आम्हाला सगळेजण काय उत्तर देतात, की आम्हाला व्यायामाला वेळ नाही, चालायला वेळ नाही, वॉकिंग करायला वेळ नाही, जिमला जायला वेळ नाही. तर अशा वेळेला सर्वात सोपा उपाय म्हणजे तुम्ही घरच्या घरी फक्त 15 ते 20 मिनिटं सूर्यनमस्कार किंवा घरच्या घरी सायकलिंग हे पण उपाय करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही सकस आहार यामध्ये काय साधारण रोजच्या कमीत कमी 2 फळं, पालेभाज्या खाणं, बॉइल्ड एग खाऊ शकता तुम्ही. बाहेरचं अव्हॉइड करणं, जास्त हेवी फूड वगैरे अव्हॉइड करणं आणि व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन डी सप्लिमेंट घेणं, या गोष्टींची तुम्हाला गरज आहे. वंध्यत्व किंवा त्याशी रिलेटेड तुम्हाला काही अडचणी किंवा काही क्वेरीज असल्या तर मला संजीवनी मेडिपॉईंट हॉस्पिटलच्या खालील नंबरवर जरूर कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.